गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन का करावं, कधी करावं, कसं करावं, त्यानंतर हळदीचं लेपन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, हळदीचं लेपनाचे काय फायदे आहे, अशा प्रत्येक गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून हळदीच्या लेपनाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। तर बघा, हळद ही एक वनस्पती आहे। हळदीचा वापर खाद्यपदार्थांमध्ये रंग आणि चव आणण्यासाठी केला जातो। हळदीचा वापर धार्मिक कार्यामध्ये देखील केला जातो। हळद ही एक जंतुनाशक आहे। हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते, आपले रक्त शुद्ध होत असते। हळदीमुळे त्वचेचा रंग उजळत असतो। हळदीचं जेव्हा आपण पाणी पितो, म्हणजे जेव्हा आपण हळद ही गरम पाण्यासोबत घेतो, तेव्हा हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होत असतो। हळद ही पूजेत वापरली जाते, म्हणून अशा हळदीचं रोप जेव्हा आपण आपल्या घरात लावतो, तेव्हा सगळे वास्तुदोष हे दूर व्हायला लागतात, सगळे वास्तुदोष हे नष्ट व्हायला लागतात। तर बघा, अशा हळदीचा किती उपयोग आहे। आणि जेव्हा हळदीचं लेपन आपण आपल्या उंबरठ्यावर करतो, तर त्याने काय होतं आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले हळदीचं लेपन कसं करायचं आणि हळदीचं लेपन कधी करायचं। तर बघा, प्रत्येक सणावाराला आणि त्या व्यतिरिक्त सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या अशा प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करू शकतो। आता हळदीचं लेपन कसं करायचं, तर एका छोट्या वाटीत आपल्याला हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे। जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही पाणी देखील टाकू शकता, पण लक्षात घ्या की आपण दरवेळेस गोमूत्र जर वापरलं तर अतिशय चांगलंच होईल। म्हणून हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, त्याला चांगलं कालवून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ती पेस्ट आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, म्हणजे सारवायचं आहे। त्या पेस्टनी, त्या हळदीने आपल्याला पूर्ण आपला उंबरठा सारवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या उंबऱ्याची हळदी कुंकू लावून, पुष्प अर्पण करून, धूपदीप लावून पूजा करायची आहे। याने काय होतं, तर आपल्या घरात माता महालक्ष्मीचा वास राहत असतो। म्हणजे उंबरठा, घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून माता लक्ष्मीचं आगमन हे मुख्य दरवाजावरनं म्हणजे उंबरठ्यावरनंच होत असतं। आणि ज्या घरात उंबरठा पूजन केलं जातं, त्या घरात माता महालक्ष्मीचा वास हा असतो, म्हणजे असतोच। तर हळदीचं लेपन करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नः लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आणि मनोमन माता महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमचं आमच्या घरामध्ये आगमन असो, माझ्या घरात सुख, शांती, समाधान नांदू दे। तुम्ही आमच्या घरात आरोग्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी रूपात नांदत राहा। त्यानंतर माझ्या घरात पवित्रता राहू द्या आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे चांगलं असू द्या। येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचं बळ, शक्ती, आशीर्वाद आमच्यामध्ये द्या, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। माझ्या घरी सगळे नकारात्मकता निघून सकारात्मकतेचा वास राहू द्या आणि माता लक्ष्मीचा वास राहू द्या, सुख, शांती, समाधान आणू द्या, अशी मनोमन हळदीचं लेपन करताना आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि ते हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन आपल्याला करायचं आहे। त्यासोबतच घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे। तर अशा प्रकारे आपण म्हणतो ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। म्हणजे ज्या घरात स्वच्छता असते, ज्या घरात निर्मळपणा असतो, ज्या घराचा उंबरठा हा स्वच्छ नीटनेटका असतो, त्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास हा असतो, म्हणजे असतोच। म्हणून काही करा की नका करू, पण सकाळी उठल्या आधी आपल्या उंबरठ्यावर
थोडंफार पाणी शिंपडा, एक ग्लासभर मग्गाभर तुम्ही पाणी शिंपडा, कारण की रात्री बऱ्याच नकारात्मक शक्तीचा आपल्या उंबरठ्यावर वास असतो. जेव्हा आपण हे दार उघडून आपण जेव्हा पाणी शिंपडतो तेव्हा त्या नकारात्मक शक्तीचा सर्वनाश होत असतो आणि आपल्या घराला कोणाचीही बाधा लागत नाही, नजर होत नाही, आपल्या घरात नकारात्मकता येत नाही. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी आपल्याला आपल्या घराचं दार उघडून उंबरठ्यावर पाणी शिंपडायचंच आहे. तर बघा, आता हे झालं मंत्र कोणता म्हणायचा, त्यानंतर कधी हळदीचं लेपन करायचं आणि कसं करायचं. आता फायदे काय आहे हळदीच्या लेपनाचे तर बघा, हळद अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणून घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने किंवा हळदीचं पाणी शिंपडल्यानं सकारात्मक ऊर्जा येत असते आणि घरात सुख, शांती, समाधान नांदत असते. त्यानंतर आपण आपल्या रोजच्या पूजेत देखील हळदीचा वापर करतो. तर घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने नकारात्मक शक्ती तर निघून जातेच, परंतु कळत न कळत येणारी छोटी मोठी संकट देखील टळतात आणि आपल्या परिवाराचं संरक्षण होत असतं. आता बघा, ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घराचा उंबरठा हा ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणून उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने किंवा हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तू आणि ग्रहदोष हे दूर होत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने किंवा हळदीचं लेपन केल्याने राहूचे जे येणारे दुष्परिणाम असतात ते आपल्या घरावरती येत नाहीत आणि घरात सुख, समृद्धी नांदते आणि वृद्धी होत असते. म्हणजे प्रत्येक हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. जेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात, त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं पाणी किंवा लेपन केल्याने घरात सगळे शुभ कार्य हे चांगल्या प्रकारे पार पडतात. कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही, बाधा येत नाही. आता घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक हे काढलेलंच पाहिजे. त्यानंतर दररोज उंबरठ्याशी स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी जर आपण शिंपडलं किंवा हळदीचं लेपन आपण केलं तर माता महालक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास हा कायमच राहतो. आता एक आणखी असं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे बुडवून त्याने जर उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया हा देव घरात ठेवला तर जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. बघा, अर्थात कष्टाला पर्याय नसतो, मेहनत केल्याशिवाय पैसे मिळणार नाही आणि मेहनत करून मिळवलेल्या पैशाचा आनंद देखील हा फार वेगळा असतो आणि तो चिरंतकाळ टिकणारा देखील असतो. म्हणून ह्या धार्मिक उपायासोबतच आपल्याला कष्ट, मेहनत देखील करायचं आहे. म्हणतात ना, कष्टाला नशिबाची साथ देखील हवी असते, म्हणून कष्टाला पर्याय नसतो. तर अशा छोट्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये करत असतो तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी दूर होतात, नकारात्मकता दूर होते, कोणाची लागलेली नजर दूर होत असते आणि आपण जेही कोणतं काम हाती घेतो त्यात आपल्याला यश यायला काहीच अडचण येत नाही. तर बघा, असा आहे आजचा व्हिडिओ. आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला कामं यावी. हे जर सगळ्यांना कळालं तर नक्कीच सगळेजण आपल्या घरात हा उपाय करतील आणि आवडले असेल म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच पुन्हा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.